संविधानाचा जागर करूया आता एकी, संविधानाचा जागर करूया आता एकी. देशात संविधानाची कशी दिंडी निघाली, देशात संविधानाची कशी दिंडी निघाली, देशात संविधानाची कशी दिंडी निघाली, देशात संविधानाची. त्या भूमीत चमके प्रतिभा पावन धनी, कशी दिंडी निघाली, देशात संविधानाची कशी दिंडी निघाली, देशात संविधान. या संमेलनात आपलं सगळ्यांचं स्वागत करताना माझं एक स्वप्न आहे. मला असं वाटतं की या ठिकाणी जे जे कोणी आज सादरीकरण करणार आहेत त्यांनी त्यांची उंची एवढी वाढवावी की आगामी काळामध्ये असं बुकर पारितोषिक किंवा नोबेल पारितोषिक या साहित्य संमेलनात सहभागी झालेल्यापैकी कोणाला तरी मिळावं. ते स्वप्न आपण सगळ्यांनी साकार करण्यासाठी प्रयत्न करावेत एवढीच विनंती करतो. चला आपण सर्वजण आज कायद्यातील मुद्द्यांना थोडी विश्रांती देऊ आणि मनातल्या शब्दांना थोडं मुक्त करूया. या संमेलनाच्या निमित्ताने साहित्य क्षेत्र समृद्ध करणाऱ्या विधी क्षेत्रातील मान्यवरांना हक्काचे व्यासपीठ मिळत आहे, ही अतिशय आनंदाची बाब आहे. अखिल तो ते मला म्हणायचे की वर्क लाइफ बैलेंस के बारे में सुना है क्या मनीष भाई. मैं कहा हाँ सर वो तो आप में है नहीं म्हणे. तो मी म्हटलं हाँ. तो बोले नहीं अब हम दोनों का मिला के है कि वर्क आप करते हो और लाइफ हम जीते हैं. साहित्य आणि वाचक यांची फारकत करता येत नाही आणि म्हणूनच कुठल्याही साहित्य संमेलनाला वाचकांचा सहभाग अत्यंत आवश्यक असतो. आणि आज मी इथे वाचक म्हणून आलेलो आहे. म्हणजे साहित्य व कायदा या दोन्हीचा मूल घटक किंवा केंद्रबिंदू समाज हाच असतो. अप्रतिम अविस्मरणीय आणि अभूतपूर्व सोहळा आपल्या सर्वांसमोर सादर केला. ती सर्व संयोजकांची चमू. तेव्हा या साहित्य पंढरीत येताना मलाही मनापासून आनंद झाला. आपल्यातली ही जी गुणवान मंडळी आहेत, जसा सकाळी उल्लेख झाला की यातून पुढे कुणी बुकर पारितोषिक विजेते होईल आणि कदाचित कुणी साहित्याचं नोबेल पारितोषिकही घेईल, तेव्हा असा सोन्याचा दिवस आला यावा यासाठी आपण सगळे शुभेच्छा देऊयात. पुनश्च एकदा या सर्व मंडळींचं मनापासून अभिनंदन, मनापासून आभार, आपल्या सगळ्यांचे आभार. संत वाङ्मयामध्ये असं म्हटलं जातं की ज्ञानदेवे रचिला पाया
तुका झालास हे कळस. आपल्या या विधिज्ञ साहित्य संमेलनासाठी आपण जे ब्रीदवाक्य निवडलं ते तर शब्द ब्रह्म कवळले, आणि हेच जेव्हा ब्रीदवाक्य निवडलं त्याच्या समोरच मला असंही म्हणावं वाटतं की जगद्गुरू तुकाराम महाराजांच्या ओळी आठवतात. आम्हा घरी धन शब्दांचीच रत्ने, शब्दांचीच शस्त्रे यत्ने करू, शब्दची आमच्या जीवाचे जीवन, शब्दे वाटू धन जनलोका. शेवटी म्हणतात ना, हम अकेले ही चले थे जानी बे मंजिल मगर लोग जुडते गए कारवा बनता गया. आणि अशा प्रकारचा हा कारवा मोठ्या संख्येने इथे जमा झाला.